हॅलो गाईज, मी तुमचा लाडका पाहत ह्या व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. गाईज, ह्या व्लॉगमध्ये तुम्हाला रायगडची जास्तीत जास्त इन्फॉर्मेशन भेटणार आहे. आज आपण ज्या ठिकाणावरती सगळेजण उभे आहोत हा छत्रपती शिवाजीराजांचा राजवाडा आहे. आज तुम्हाला हा सगळा महल भग्न अवस्थेमध्ये पाहण्यासाठी मिळत आहे. समोर ती भिंत आहे, त्या भिंतीपासून या पाठच्या भिंतीपर्यंत राजवाड्याच्या चारी बाजूने असं बघा, तुम्हाला चारी बाजूने भिंती पाहण्यासाठी मिळते. आणि भिंतींच्या आतमध्ये एकाला लागून एका लाईनीमध्ये 4 चौथारे तिथपर्यंत आहेत. पहिला चौथारा जो आहे अतिशय महत्वाचं ठिकाण आहे बघा. या किल्ल्यावरती शिवाजी राजांचं जे 10 वर्ष वास्तव रायगडावरती झालं ना, या ठिकाणावरती झालेलं. शिवाजी महाराजांचा जन्म झाला शिवनेरी किल्ल्यावरती आणि महाराजांनी आपला अखेरचा रायगडावरती सोडलेला आहे. ती ही जागा आहे बघा. रायगडाने पाहिलेला आनंदाचा सोहळा तो म्हणजे राज्याभिषेक, आणि जो पाहायला नको होता असा देखील क्षण रायगडाच्या मुखीपत्री पडला, ते म्हणजे छत्रपती शिवाजी राजांचं निधन रायगडावरती झालं. ती ही जागा आहे बघा. महाराष्ट्रात अनेक राजे होऊन गेले, या महाराष्ट्रात या जगात अनेक राजे होऊन गेले, पण त्यांनी काय केलं, आपल्या बापगाद्या वापरल्या. स्वतःची गादी स्वतः निर्माण करणार असं एकमेव एक राजा होऊन गेला, त्यांचं नाव छत्रपती श्री शिवाजी महाराज. स्वतःची गादी स्वतः निर्माण केली महाराजांनी आणि रायगडावरती येऊन 6 वर्ष ती गादी सांभाळली. म्हणजे महाराज पहिले रायगडावरती महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा झाला. 6 वर्ष गादी त्या रायगडावरून सांभाळली. तिथे सिंहासन होतं महाराजांचं 32 मनाचं, 1280 किलो सोन्याचं सिंहासन. राजकारभार चालवला आणि 3 एप्रिल 1680 ला या मातीमध्ये आपल्या राजाने अखेरचा श्वास सोडला. बाळांनो, ज्यावेळी शिवाजी महाराजांनी आपला अखेरचा श्वास सोडला ना, वार शनिवार होता, दुपारी 12च्या परीत हनुमान जयंती होती. त्या दिवशी महाराजांनी रायगडावरती श्वास सोडला. खेड्या गावातून प्रत्येक मावळा रायगडाची धाव घेऊ लागला. प्रत्येक मावळा चालत रायगडावरती महाराजांना भेटण्यासाठी आला. येत असताना दरवाजातून येताना 4 पायऱ्यातून शिवाजी राजांना प्रत्येक मावळा आतमध्ये येऊन महाराजांना मुजरा करू लागला. त्या प्रत्येक मावळ्याचा मुजरा शिवाजी राजांनी या राजवाड्यामध्ये इथे स्वीकारला. त्या प्रत्येक मावळ्याचा राजवाड्यात महाराजांनी मुजरा स्वीकारला. आणि याच महलामध्ये महाराजांना भेटण्यासाठी एक मावळा आला दुसरा, त्याचं नाव ते हिरोजी फर्जंद, ज्यांनी शिवाजी महाराजांची आग्र्याहून सुटका केली बघा. मिठाईच्या पेटाळ्यात महाराजांना बसवलं म्हणून आग्र्याहून महाराजांची सुटका केली. आणि त्या तरुणामध्ये ते हिरोजी फर्जंद निजले आणि महाराजांना मिठाईच्या पेटाळ्यातून बाहेर लावलं. तसं त्याला दरवाजातून एक पाऊल या उंबरठ्याच्या आतमध्ये, दुसरा पाऊल उंबरठ्याच्या बाहेर, आणि शिवाजी राजांकडे नजर होती. महाराजांना पाहता क्षणी हिरोजी फर्जंदांचे डोळे पाण्याने भरून आले आणि शिवाजी राजांनी त्या बाहेर महाराजांनी पाहिलं. त्या शेवटच्या क्षणाला तिथे महाराजांना पाहता क्षणी हिरोजी फर्जंदांचे डोळे पाण्याने भरून आले आणि राजांना पाहून काय म्हणाले की, राजा तुम्ही या ठिकाणावरून उठा, तुमची कापडं मी माझ्या अंगावरती घालतो, त्या ठिकाणावरती मी निसतो, आता तुमचे प्राण ही माझ्या अंगावरती मी घेतो आणि तिथे माझा मी अखेरचा श्वास सोडतो, आणि तुम्ही माझ्या जागेवरती तिथे उभे राहा असे ते फर्जंद म्हणाले. आणि महाराजांनी जगदंब जगदंब शंभूबा रायगडावरती श्वास सोडला. खेड्या गावात बातमी पसरली, ही रयत पुन्हा पोरकी झाली. आणि ही बातमी त्या औरंगजेबाच्या दरबारात पोहोचली की शाकी मुस्लिम म्हणतोय की हुजूर हुजूर बड़ी खुश खबर है, दक्कन में शिवा का अंत हुआ, रायगढ़ किले के ऊपर शिवा का अंत हुआ. त्यावेळी तो औरंगजेब त्याचं सिंहासन टाकतोय आणि मस्जिद मध्ये दुर्गापती नमाज पढ़ता आणि काय म्हणतोय कि शिवा जैसा दुश्मन मिलेगा का, या अल्लाह तेरे जन्नत के दरवाजे खुले रखना, माँ बहनों की इज्जत करने वाले एक शेर शिवा तुम्हारे पास आहे. शत्रू देखील आपल्या राजाचं गुण गौरव गात होता, असा आपला राजा महान होता. अखेरचा श्वास त्या रायगडाच्या माती सोडला. ती ही जागा होती, इथे शिवाजी महाराजांनी आपला अखेरचा श्वास सोडलेला. 3 एप्रिल 1680 ला रायगडावरती महाराजांचं निधन झालं. महाराजांची अंत्ययात्रा इथून 1.5 किलोमीटर लांब जगदीश्वराच्या मंदिराची तिथे निघाली आणि जगदीश्वराच्या मंदिराच्या बाजूला वाईट गोल घुमट कळस तिथे शिवाजी महाराजांना आज्ञा दिलेली आहे. असा हा राजवाडा आहे. फक्त महाराज इथे राहत होते बघा. शंभूराजे 9 वर्ष राहिले, आऊसाहेब राहिले, राजाराम राजे राहिले. कधी राहिले? शिवाजी महाराज राहिले त्याच्यानंतर संभाजीराजे रायगडावर राहिले. संभाजीराजे 9 वर्ष राहिले. संभाजी महाराज निघून गेल्याच्या नंतर इथे राजाराम राजे आले. असे या ठिकाणावर त्यांची उपस्थिती झालेली आहे. सगळ्यांची पावलं इथल्या मातीला लागलेली आहेत, खड्याला लागलेली आहेत. जीवनात आलेल्या प्रत्येक मनुष्याने रायगडाची वारी केली पाहिजे. जीवनाचा आपल्या सार्थ होत नाही. वारकरी संप्रदायामध्ये म्हटलं गेलेलं आहे, जीवनात आल्याच्या नंतर तुम्ही पंढरीची वारी करा. आपली महाराष्ट्रात दुसरी म्हणजे रायगड आहे. काशी की कला तुरे में मस्ती अगर मैं न पैदा हुए आज सुन्नत होती. महाराज पाणी पिण्यासाठी हाऊ देत, त्यांना आंघोळी करायचं बाथरूम शिवाजी राजाला. हे बघूया आणि तिथे किती बघायला दगड दिसत का.
हे दगड आत्ता आणलेले आहेत म्हणजे लोक चप्पल पण जातात वरती डायरेक्ट चौथऱ्यावरती पूर्ण असं खालून कंपाऊंड करून घ्यायचं. हे पाण्याचं थंडगार पाणी पिण्याची टाकी आहे. इकडे अंघोळी करायला बाथरूम आहे बघा शिवाजीराजांचं स्विमिंग पूल 400 वर्षापूर्वीचं. वरती नाही चढायचं. पाण्याला लावायचं. इथं सगळ्यांना उभे राहायचं. मी त्या इमारतीच्या तिथे जातो तिथून असं किचकिच. हो एक मिनिट आवाज ऐकायचा असेल ना. एक मिनिट. जय जय महादेव. आपल्या महाराजांचा राज्याभिषेक सोहळा झाला. 32 मनाचं सिंहासन समोर त्या ठिकाणावरती होतं. सिंहासनाच्या दोन्ही बाजूला अष्टप्रधान मंत्रिमंडळ राण्या यांना बसण्याची जागा होती. हा नगारखाना गेट 52 फूट उंचीच्या वरती नगारे सनई चौघडे वाजायची. तिथून अशी टिचकी वाजवली ना ती त्या बाजू तिथून बोलत ह्या प्रत्येक आवाज ऐकलेला आहे. हा राजांचा दरबार इथे राज्याभिषेक झाला. शिवाजी राजे हे छत्रपती झाले ते या ठिकाणावरती झाले. ज्यावेळी राज्याभिषेक झाला त्यावेळी हा दरबार सजवलेला. पैठणी कापड मखमली पडदे 6000 लोक इथे बसलेली. महाराजांच्या महलामध्ये महाराज सकाळी पहाटे उठले स्नान केलं. अंगावरती पोशाख परिधान केला. कपाळी चंद्रकोर गळ्यात कवड्याची माळ पायात मोजरे चुरुट टाकली महाराजांनी आणि महाराज तिथून चालत इथे आले. हत्तीची अंबारी इथे सजली होती. त्या हत्तीच्या अंबारीमध्ये महाराज इथे बसले नगरखान्याच्या समोर आणि तिथून राहून महाराजांनी महादेवाच्या दर्शनासाठी पुढे निघाले. शिवरायांनी महादेवाचं दर्शन घेतलं. आई भवानी जगदंबा मातेला वंदन केलं. श्रीकाई देवीला खाना नारळाने ओटी भरली. आई झोळाई मातेला खाना नारळाने ओटी भरून राजे नगारखान्यावरती नगारी सनई चौघडे वाजली. राजांची पावले नगारखान्यात आगमन झाली. 5 सुवासिनी होत्या. 7 सुवासिनी होती. त्या आरती वळणी पूजा केली आणि महाराजांची पावले सदरेवरशी पडू लागली. महाराजांची पावलं सदरेवरून पडत असताच प्रत्येक मावळा उठला. राजाला असा मुजरा करू लागला. त्या प्रत्येक मावळ्याने शिवाजी राजांचा मुजरा महाराजांनी प्रत्येक मावळ्याचा मुजरा स्वीकारला आणि महाराजांची पावलं पडत असताच शिवाजी राजे समोर 4 पायऱ्यांजवळ जाऊन उभे राहिले आणि महाराजांनी हे 32 मनाचं सिंहासन मन भरून पाहिलं. शिवरायांनी हे 32 मनाचं सिंहासन मन भरून पाहिलं आणि एक नजर आपल्या आई साहेबांकडे गेली. शिवाजी राजांनी आपल्या आईचं दर्शन घेतलं. दर्शन घेत असताच शिवाजी महाराजांचे डोळे पाण्याने भरून आले. ही बाजारपेठ आहे. या लांबी बाजारपेठेची जी आहे ना 800 फुटाची बघा समोर. तिकडे 22 दुकानं इकडे 22 दुकानं 44 दुकान आहेत. आता हे 44 दुकानं जी आहेत ना त्यावेळेमध्ये इथे बाजार खरेदी केला जायचा. शिवकाळात इथे बाजारपेठ महाराजांच्या काळात मोठी बाजारपेठ रायगडावरती. आगे दुकान आहे पीछे मकान आहे बीच में शोरूम आहे. अशी बाजारपेठ शिवकाळातली ही महाराजांची बाजारपेठेच्या लेफ्ट साईडच्या 7व्या दुकानावरती नागाचं शिल्प आहे. नागा सिट्टी म्हणून व्यापारी होता. सगळ्या दुकानांना माल पुरवायचा. एके दिवशी महाराजांना म्हणाला की सगळ्या दुकानांना आम्ही माल पुरवतो.
नाव माझी नावाची पाठी कोणाची मला अजून द्या, परवानगी द्या. महाराज म्हणाले किल्ले बांधले जिंकले, कधी कोणाचं नाव दिलं नाही. तुमचं नाव कसं देणार? राजे म्हणाले तुमच्या दुकानाच्या समोर नागाचं पाठी काढा, जेणेकरून येणारे जाणारे लोक ओळखतील हे नागापाचं त्यांचं दुकान आहे. 7व्या दुकानावरती हे नागापाची दानपटे मर्दानी खेळ केले. पेट्या ओळीत नारळ टाकला जायचा, पेट्या ओळीतून कोण नारळ काढेल त्या बहादरला इथे 1.25 किलो सोन्याचं कडं या मैदानात पेट्या ओळीत नारळ कोण काढायचे? धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज. वाघाच्या जबड्यात हात घालूनी दात मोजती जात मराठ्याची, पहा चालून पाने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज. शूरवीर पराक्रमी शंभूराजे त्या मैदानातून आले. ही किल्ल्याची समोरची बाजू दोन जागा उभे तिथे खाली जाण्यासाठी मार्ग आहे. 2360 पायऱ्या खाली उतरले, 1 तास लागेल खाली उतरायला. तिथून ते मंदिर बघून ही बाजारपेठ आणि महादेवाचं मंदिर आहे. मंदिराचा आकार मंदिरासारखा मुघल रायगडावर त्याला की मुलांना वाटलं या जगाचा ईश्वर मंदिराचे दरवाजे छोटे छोटे आहेत. मुघल ही अंगाने दंतर होते. मंदिरात आत नारळ पाहिजे, वाकून महादेवाचे दर्शन घेतले पाहिजे. मंदिराच्या बाजूला नगारखाना गेट आहे. 2 रुपयाच्या पायरीवरती नाव आहे सेवेची हा किल्ला फार झाला की अंधार फार झाला, एक दिवा पाहिजे आणि या महाराष्ट्राच्या भूमीला पुन्हा एकदा जिजाऊ घासला विना धार नाही तलवारच्या पातीला, शिवचरित्र विशार्थ नाही या महाराष्ट्राच्या काल्या मातीला. शेवटचा शिरस्ता आहे इंद्रजमी शुंभ पर बाणव स्वंभ पर नावन स्वतंभ पर लघुकुल राज बाणवरी बापर समुनती नापर जो शास्त्र पापर राम तुझ राज गावात दुंड पर चिताक्र मुंड पर भूषणवी तुंड पर जसे मुग्र राज कन्नजिमी कंस पर कमलेंच वंश पर शेर शिवराज शेर शिवराज शेर शिवराज. छत्रपती शिवाजी महाराज की जय. गाईज आता बघूया ओल्ड जमान्याचे दुकानं आतमधून कसे दिसतात. इथं सर्व सामान ठेवायचे. गाईज ही बघा बाल्कनी. इथे राहण्याचे होतं. आणि ते समोर टकमक टोक आहे. म्हणलं 10 वर्षाच्या आतलं पोरग आहे, मग त्यांनी परत वेगळं